हॅलो गाईज, बघा आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहे. ती करणार आहे आपण स्टॅटिक जीके. ठीक आहे, स्टॅटिक जीके सेंटरमध्ये खूप महत्त्वाचं सेंटरची एक्झाम आहे किंवा TCSची एक्झाम आहे ना, याला खूप महत्त्वाचा सेक्शन आहे हा. ठीक आहे, तर आपण याची डेली माहिती आहे का, डेली 25 MCQ डेली करू. ठीक आहे, म्हणजे सिरीज चालू आपण स्टॅटिक जीकेची कमीत कमी आपण चालू हे 5000 MCQ पर्यंत. ठीक आहे, 5000 MCQ पर्यंत आपण हे चालू. ठीक आहे, मी सांगून देतो की जेवढ्या पण सेंटरच्या एक्झाम होतात आणि प्लस TCS घेते त्या एक्झामला ही सिरीज पूर्ण रामबाण साबित होणार आहे. ठीक आहे, TCS ला रामबाण साबित होणार आहे ही सिरीज. ठीक आहे, तर लवकरात लवकर आपण माहिती करू आणि ज्याला क्वेश्चनला डिटेलला सांगायचं त्याला डिटेलला सांगेल, बाकी क्वेश्चन मग बोलण्याच्या फॉर्मॅटमध्ये करू. ठीक आहे, चला बघा काय म्हणता पहिला क्वेश्चन. काय म्हणते, शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? आठवण ठेवा, हे जे आहे ना हे संतूर वाद्याशी संबंधित आहे. ठीक आहे, संतूर आणि हे सुतार आणि हे नादस्वरम हे ढोलक. हे ढोलक माहित आहे का, दोन्हीकडून वाजतो. ठीक आहे, आणि आठवण ठेवा हे ढोलक मध्ये चमडा असतो. ठीक आहे, हे समोर येईल, मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, कोणार्क नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बघा सांगतो. सगळ्यात अगोदर कोणार्क नृत्य हे माहित आहे का, ओडिसामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे, आणि ओडिसामध्येच माहित आहे का कोणार्क मंदिर सुद्धा आहे. यालाच माहित आहे का सूर्य मंदिर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, चला नेक्स्ट समोर वाढू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे, मोदी सरकार न्यू सर्च ऑफ कम्युनिकेझम. ठीक आहे ना, या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ते कोण आहे? ते सीताराम येचुरी आहे. ठीक आहे, आणि प्रणब मुखर्जी हे आपले भारताचे कितवे राष्ट्रपती होते, म्हणजे कोणत्या नंबरचे होते? भारताचे कोणत्या नंबरचे राष्ट्रपती होते हे मला तुम्ही सांगा कमेंट करून. ठीक आहे, एक मिनिट गाइस, क्वेश्चन थोडे स्मॉल स्क्रीन होतं. ठीक आहे ना, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर आहे? ते कोणते आहे? ते मुंबई. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या राज्यात नटांजली उत्सव हा साजरा केला जातो? ठीक आहे, हा साजरा केला कुठे जातो? तमिळनाडूमध्ये. नेक्स्ट, लोकसंख्येतील 1000 पुरुषामागे महिलेच्या संख्येला काय म्हणतात? त्याला लिंग गुणोत्तर म्हणतात. त्याला लिंग, जसं समजून घ्या 943 भागीला 100 है ना, असं आहे. म्हणजे 100 पुरुषामागे किती महिला आहे? 943. तर ह्या जो डिवाइड होते किंवा या जो रेशिओ काढला जातो हवाला, या रेशिओलाच म्हणते लिंग गुणोत्तर. ठीक आहे, लिंग गुणोत्तर म्हणतात. नेक्स्ट, काय म्हणते, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग अंदाजे किती आहे? ते आहे 940. हाला बघा, 940 किती पुरुषामागे आहे? ते आहे 1000 पुरुषामागे. अंदाजे विचारलं आहे. ठीक आहे, म्हणजे लगभग म्हणू शकतो आपण. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता सण राजस्थानशी संबंधित आहे ना? एक मिनिट, थोडा झूम करून तुम्हाला सांगायचं याच्याबद्दल. ठीक आहे ना, बघा खालीलपैकी कोणता सण राजस्थानशी संबंधित आहे? तो आहे बुंदी उत्सव. ठीक आहे, बघा हा गुढीपाडवा हा आपला कुठे आहे? महाराष्ट्र, म्हणजे MS सोबत संबंधित आहे. ठीक आहे, हा बोनालू हा आपला तेलंगणा सोबत संबंधित आहे. ठीक आहे, बुंदी उत्सव हा राजस्थान सोबत आहे. आता माथो हा तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे, तुम्ही क्लास केली असेल तर स्टॅटिक जीकेची. हॅलो गाईज, आय एम कमल. बघा आपण TCSची ईबुक बनवली आहे. ठीक आहे ना, PYQ बेस्ड आहे. ठीक आहे ना, सॉरी PYQ बेस्ड म्हणजे जे TCSने प्रश्न घेतले आहे ना त्याच प्रश्नावर आधारित बनवलेला और मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ना PYQ टाकले मी. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा किती शिफ्टला अनालिसिस करून केलं आहे आपण? 300 शिफ्टला अनालिसिस केलं आहे आणि समाज कल्याण पर्यंत हे अपडेट आहे. ठीक आहे, समाज कल्याण पण अपडेट आहे आणि याच्यामध्ये लेखा कोशागारचे मी 4 ते 5 शिफ्ट आहे ना ते पण मी ऍड केले आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय काय आहे, समानार्थी शब्द आहे 500, विरुद्धार्थी शब्द 500, वाक्यप्रचार आहे 300, मराठी म्हणी आहे 300, शब्दसमूह 400, जोडीने येणारे शब्द आहे 500. नेक्स्ट अजून काय, प्राणी व त्यांची आवाज 50, ध्वनी आणि समुदर्शक 50 आहे. ठीक आहे, तर बघा जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, प्रिंट काढता येते याची. ठीक आहे, जर PDF हवी असेल तर 51 रुपये पेमेंट आहे आणि पूर्ण TCSवर बेस्ड आहे. आणि एक आठवण ठेवा, हे इम्पॉर्टंट न्यूज,
जर तुम्ही मराठीची पीडीएफ घेतली ना तर जे जीके मॅरेथॉन होतात यूट्यूबला नाही का, तर ते तुम्हाला त्याची पीडीएफ फ्री राहील. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट, कोणत्या देशाने FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2018 जिंकला? 2018 कोणी जिंकला? तो होता बेल्जियमने. आणि सगळ्यात पहिला माहिती आहे का फुटबॉल फिफा कोण जिंकला होता? तो होता उरुग्वे. ठीक आहे ना, फर्स्ट फिफा वर्ल्ड कप. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ओडिशी नृत्यशैली मूळतः कोणत्या राज्याची आहे? बघा तिथं नावातच दिली आहे. ओडिशी नाव कुठून येईल? तो ओडिसामधून. ठीक आहे, हे कोणती होऊन जाईल ओडिसीची? ओडिसी. तामिळनाडूची काय होऊन जाईल? ते होऊन जाईल भरतनाट्यम. ठीक आहे, भरतनाट्यम. केरळची काय होऊन जाईल? कथकली. केरळची दोन आहे, कथकली पण आहे आणि हे पण आहे, काय म्हणतात त्याला, मोहिनीअट्टम. ठीक आहे, मोहिनीअट्टम. आंध्र प्रदेशच्या काय आहे सांगा? तो आहे कुच्चीपुडी. कुच्चीपुडी. ठीक आहे, चला नेक्स्ट. एक मिनिट, थोडासा क्वेश्चन लॉंग बना. ठीक आहे ना, काय म्हणत आहे? खालीलपैकी कोणते मानक माध्यम ज्याच्याद्वारे भारतात निवडणूक घेतल्या जातात? ठीक आहे ना, आता इलेक्ट्रॉनिक मशीन. ठीक आहे ना, त्याचा फुल फॉर्म काय? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, EVM. ठीक आहे, ईमेल तर तुम्हाला माहित आहे, ज्याच्याद्वारे आपण पत्र म्हणजे हे पाठवू शकतो, माहिती पाठवू शकतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक मेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय बघा, ऑस्कर 2009 मध्ये खालील भारतीय संगीतकारापैकी कोणाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला होता? तो होता AR रहमानला. कोण होता? AR रहमानला. ठीक आहे. बघा, गिद्ध हे नृत्यशैली कोणत्या राज्यातील आहे? ते आहे पंजाब. इथे दोन आहे, एक भांगडा आहे आणि एक गिद्ध आहे. इथे पण सांगतो, हा एक भांगडा आणि दुसरा आहे गिद्ध. याला गिद्धा सुद्धा म्हणतात. ठीक आहे ना, गिद्धा सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आठवण ठेवा. हा भांगडा आहे, हा मेनली हा पुरुषासाठी होतो. मेनली हा पुरुषासाठी होतो आणि गिद्ध हा फिमेलसाठी असते, फिमेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पंजाबमध्ये माहिती आहे का एक अजून त्योहार असतो, त्याला म्हणतात लोहडी. लोहडी. ठीक आहे ना, हे लोहडी किंवा जेव्हा यांचे हे होतात ना, म्हणजे खेत कापणीच वगैरे राहतात तेव्हा होतो. हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंड. ठीक आहे. हा एवढा इम्पॉर्टंट नाही, हा खालचा क्वेश्चन करून घेऊ. खालचा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट गाईज. बघा, टंकेश्वर हजारिका बोरबायन यांनी भारतातील कोणत्या शास्त्रीय नृत्यातील उत्कृष्ट योजनेसाठी 2018 सालचा संगीत अकादमी पुरस्कार जिंकला? बघा, आठवण ठेवा. बघा, टंकेश्वर हजारिका बोरबायन, आठवण ठेवा सगळ्यात पहिले की हे जे आहे ना, कुठे गेला? सत्तरिया किंवा याला सत्रिय असं सुद्धा लिहितात. ठीक आहे ना, सगळ्यात पहिले सत्रिय हा कुठचा डान्स आहे? हा आहे असमचा डान्स. ठीक आहे, सत्रिया कुठचा आहे? असमचा. आणि आठवण ठेवा, सत्रियामध्ये काही कोडिंग वर्ड असतात, जसं बोरबायन. ठीक आहे ना, हा जेला पण लागला असेल तर मॅक्झिमम तिचे आन्सर माहिती आहे का तुम्हाला? सत्रियाच मिळेल. ठीक आहे, आणि सत्रिया हा माहिती आहे का? हा क्लासिकल डान्स आहे, म्हणजे शास्त्रीय नृत्य आहे. ठीक आहे, चला अजून डिटेल मध्ये सांगतो. बघा, कुच्चीपुडी. कुच्चीपुडी आठवण ठेवा कधी पण कच्ची पुडी आहे. काय आहे? कच्ची. म्हणजे पुडी कशी आहे? कच्ची आहे. मग आठवण ठेवा, जो अंधा आहे म्हणजे जो अंधा किंवा जो आंधळा आहे तो काय होणार? कच्ची पुडी सुद्धा काय होणार? तो खाऊन टाकणार. म्हणजे त्याला कळणार का की हात लावून की ते पुडी कच्ची आहे की आहे? म्हणून आठवण ठेवा, जर कुठेही माहिती आहे का आंध्र प्रदेश विचारलं तर आपण काय ठेवू? कुच्चीपुडी. कळलं? आंध्र प्रदेशचं काय होईल? कुच्चीपुडी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सत्रिया. हा सात्रिया. सात्रिया कुठचा असतो? हा नेहमी आठवण ठेवा असमचा असतो. कुठचा असतो? हा सात्रिया असमचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर भरतनाट्यम. भरतनाट्यम हा कुठचा आहे? तमिळनाडूचा आहे. ठीक आहे, भरतनाट्यम तमिळनाडू. ठीक आहे, याला दुसऱ्या दासी नृत्य सुद्धा म्हणतात. याला दासी नृत्य सुद्धा म्हणतात भरतनाट्यमला. ठीक आहे, आणि सगळ्यात ओल्ड आहे हा, फर्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय? कथ्थक. कथ्थक हा UP मधला आहे. थोडा अजून डिटेल सांगतो. बघा, हा जो कथ्थक आहे ना,
हा उत्तर भारतीमधला फक्त एक सिंगल आहे. उत्तर भारत मधला किंवा नॉर्थ इंडिया म्हणतो आपण त्याला, नॉर्थ इंडिया मधला फक्त हा एकच आहे. ठीक आहे. आणि तो कोणता कथ्थक जो आहे हा माहिती आहे कुठचा आहे, उत्तर प्रदेशचा आहे. ठीक आहे. कन्फ्युजन होतं सगळ्यांना, ते मी क्लिअर करून टाकतो बघा. एक असतो कथ्थक, ठीक आहे, आणि एक असतो कथकली. ठीक आहे ना. जे कथ्थक असतात म्हणजे युपी वाले माहिती आहे का, जास्तीत जास्त माहिती आहे का कथ्था लावून पान खातात. ठीक आहे. का लावून, कथ्था लावून जे करतात पान खातात. म्हणजे युपी म्हणजे कथ्थक कुठचं झालं, तो झाला युपीचा. आणि आठवण ठेवा मॅक्झिमम मध्ये ज्याच्या शेवटीमध्ये ली आलं, ठीक आहे, कटकली पट्टकली, जसं बघा सांगा कथकली पट्टकली, तर हे जे ली वाले शब्द आहेत ना हे मॅक्झिमम माहिती आहे का केरळला डिनोट करतात. ठीक आहे. आठवण ठेवा. आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. ठीक आहे ना. कुठपर्यंत आलो आपण, इथपर्यंत. आता हे नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोण दर्पण अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्टचे संस्थापक होते. आठवण ठेवा हे होते मृणालिनी साराभाई. मृणालिनी साराभाई. ठीक आहे. पंडित बिरजू महाराज हे होते तबला वादक. उदय शंकर हे तुम्ही सांगा आणि मल्लाही तर सेमच आहे. ठीक आहे. नेक्स्ट. सोनल मानसिंग भारतच्या कोणत्या, इथे चा पाहिजे होता, भारताच्या कोणत्या प्रमुख शास्त्रीय नृत्यात प्रमुख राहते. हे होते ओडिसी संबंधित आहे. ठीक आहे. सोनल मानसिंग. ऍक्च्युली ना हे सेंटरचे क्वेश्चन आहे जे मी माहिती आहे का आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी मी अलग मधून टाईप करून आणलेलं आहे. ठीक आहे. तर थोडासा बघून घ्या थोडासा. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट. जे मणिपुरी आहे, मणिपुरी कुठचं आहे, मणिपुरी आहे मणिपूरचं. कुचिपुडी कुठचं आहे, हे आहे आंध्र प्रदेशचं. ठीक आहे. ओडिसी कुठचं आहे, ओडिसा. आणि बिहू हे काय होते, आठवण ठेवा कधी पण असमची बहू, असमची बहू. बहुहून काय होईल, बहुहून तुम्ही डायरेक्ट बिहूचे कॉन्सेप्ट ठेवू शकता. नेक्स्ट. 2011च्या जनगणनेनुसार भारताची अनुमानित महिला साक्षरता दर किती आहे, ते एव्हरेज सांगितलं आहे, ते आहे 60 ते 70च्या दरम्यान. ठीक आहे. हे खाली दिलेलं आहे, तुम्ही टिक मध्ये वाचू शकता. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय म्हटलंय, मेट्टीएट्टू. ठीक आहे ना. कोणत्या भारतीय राज्याची पारंपरिक लोकनाट्य शैली आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, जे अट्टू आहे ना ते एक तर माहिती आहे का ऑप्शन मध्ये तुम्हाला एक तर तमिळनाडू असेल किंवा केरळ असेल. ह्या दोन पैकी माहिती आहे का एक राहील, हा आठवण ठेवून घ्या. ठीक आहे. कलीसाठी बघा केरळसाठी एक कोड वर्ड आहे, ली झाला आपलं मग सांगितलं कथकली पट्टकली. आणि एक हा सुद्धा लिहून घ्या, यट्टू. कोणता वाला, दुसरा आहे यट्टू. एक तर माहिती आहे का जर तमिळनाडू ऑप्शन मध्ये नसेल तर गॅरंटी मग ऑप्शन मध्ये काय असेल, मग केरळ असेल. ठीक आहे. काय असेल, केरळ असेल. हा. हॉकी काय म्हटलंय, हॉकीच्या खेळात मैदानावर किती खेळाडू सक्षम होते, आठवण ठेवा ते होते 11. 11 कशामध्ये असतात, क्रिकेटमध्ये सुद्धा 11च असतात. ठीक आहे. हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, हॉर्नबिल उत्सव. ठीक आहे ना. सगळ्यात अगोदर बघा हॉर्नबिल उत्सव हा माहित आहे का 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत साजरा केला जातो. कुठे, हा केला जातो नागालँड मध्ये. ठीक आहे. कुठे केला जातो साजरा, नागालँड मध्ये. आणि आठवण ठेवा हॉर्नबिल हा कधी विचारू शकतो तुम्हाला, हॉर्नबिल हा काय आहे, हा एक प्रकारचा पक्षी आहे. काय आहे, हा एक प्रकारचा पक्षी आहे. ठीक आहे. नेक्स्ट. डॉक्टर एन राजम हे किस वाद्ययंत्राचे म्हणून विख्यात आहे. म्हणजे बघा कोणत्या वाद्यासोबत हे संबंधित आहे, हे कोणत्या वाद्यासोबत संबंधित आहे, हे व्हायलिन सोबत संबंधित आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा खालीलपैकी कोण एक प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शिका होती, ती कोण होती, ती सरोज खान. हिची डेट झाली आहे. ठीक आहे. ही आता जिवंत नाहीये. ठीक आहे. ही डेट झाली आहे. माधुरी दीक्षित हिची प्रथम, तुम्हाला माहित आहे का प्रथम मूवीची सांगा बरं जर माहित असेल, प्रथम मूवी. ठीक आहे. एक मिनिट हे होऊन जाते टायपिंग मध्ये. बघा भरतनाट्यम हेतू पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रथम ट्रान्सजेंडर, हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा TCS ला 4 ते 5 वेळा आलेला आहे. ठीक आहे. आणि याचा आठवण आहे नर्तकी नटराज. नर्तकी नटराज.
ठीक आहे, नर्तकी नटराज. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, असम आणि बहुतेक प्रायद्वीपीय राज्यामध्ये लोकसंख्या घनत्व आहे ते आहे मध्यम प्रकारचे आहे. ठीक आहे, ते दिलंय, हे तुम्ही वाचू शकता डिटेल मध्ये. बघा हे काय म्हटलंय, नोक्रेम नृत्य भारताच्या कोणत्या राज्यात मनवला जातो, हा आहे मेघालय मध्ये. कुठे मध्ये, मेघालय. बघा ट्रिक सांगतो, मैं घायल केव्हा होईल, जेव्हा तो माझ्यावर का करेल, क्राईम करेल. काय करेल, क्राईम. मग मी त्याला काय म्हणेल, नो क्राईम. काय म्हणेल मी त्याला, नो क्राईम. नाहीतर मी काय होऊन जाईल, मी घायल होऊन जाईल. कळलं ट्रिक काय आहे, नो क्राईम. बघा मी अजून डिटेल मध्ये सांगतो, एक मिनिट. बघा काय म्हटलं, नो, एक मिनिट. बघा नो क्राईम. ठीक आहे ना, नो क्राईम. नो क्राईमला आपण काय लिहू शकतो, नो क्राईम. ठीक आहे, आणि बघा तो जर आपल्यावर क्राईम करेल तर मग आपण काय होऊन जाईल, आपण घायल होऊन जाऊ. ठीक आहे ना, याच्यावरून आपण ट्रिक घेऊ शकतो, नो क्राईम म्हणजे कोणाचा संबंध आहे, तो घायल. घायल म्हणजे काय होईल, तो मेघालय. ठीक आहे. नेक्स्ट बघा, तंजोर बाल सरस्वती हे कोणत्या शास्त्रीय नृत्यासाठी जात होती, म्हणजे ओळखली जात होती. ही होती भरतनाट्यम. ठीक आहे, मणिपुरी, भरतनाट्यम, ओडिसी हे तिघे माहित आहे का, हे तिघे शास्त्रीय नृत्य आहे. शास्त्रीय नृत्य, पण बिहू लोकनृत्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं, फ्रीडम इन अजाईल किसानी ही आत्मकथा कोणाची आहे, ही दलाई लामाची आत्मकथा आहे. ठीक आहे. आता बघा नेल्सन मंडेला. ठीक आहे, हा नेल्सन मंडेला कुठचे आहे, हे दक्षिण आफ्रिकाचे आहे. ठीक आहे, दक्षिण आफ्रिकाचे आहे. यांचा बर्थडे होतो 18 जुलैला. आणि आठवण ठेवा, हे माहिती आहे का, यांना विदेशी आहे, यांना भारतरत्न भेटलेला आहे. ठीक आहे, बघा अजून डिटेल मध्ये सांगतो. यांना जे नेल्सन मंडेला आहे, नेल्सन मंडेला यांना माहिती आहे का, भारतरत्न भेटलेला आहे. अजून एक व्यक्ती आहे, पाकिस्तानचे आहे. ठीक आहे, हे तुम्ही सांगा, हे मी नाही सांगत, हे तुम्ही सांगा पाकिस्तानचे कोण आहे. यांना पण माहिती आहे का, भारतरत्न भेटलेला आहे. इझी आहे क्वेश्चन ते. नेक्स्ट, APJ अब्दुल कलाम यांची आत्मकथा काय, विंग्स ऑफ फायर. विंग्स ऑफ फायर. ठीक आहे, महात्मा गांधी हे ते इथे, दलाई लामा हे तर झालं आहे. ठीक आहे. असम मध्ये वार्षिक फललित कोणाला सावरायचं, म्हणजे हे विचारलं आहे की असम मध्ये जे आहे ना, वार्षिक म्हणजे सारवायचं म्हणजे कोणत्या वर्षी किंवा कोणता सण असा मिनिंग होतो. कोणत्या वर्षी किंवा कोणता सण. ठीक आहे ना, असम मधला सण कोणता, मी आता सांगितलं, असमची काय, असमची बहु आहे. ठीक आहे ना, असमची बहु आहे. ठीक आहे ना, असमची बहु. मग काय होईल ते, मग ते होईल बिहू. बहु वरून काय होईल, बिहू. ठीक आहे ना. लोहडी. बघा लोहडी हा कुठचा आहे, हा आहे पंजाबचा. सांगितलं ना मगाशी, पंजाब. आणि पोंगल कुठचा आहे, तमिळनाडू. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन तो काय म्हणताय, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कुल प्रजनन दर एक सीमा काय आहे, ते माहिती का, 2.1 ते 2.9 आहे. इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोण प्रसिद्ध सितार वादक आहे, ते अनुष्का शंकर. अनुष्का शंकर. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे हा, राहू दे, हा इम्पॉर्टंट नाही, थोडा खूप बोल्ड क्वेश्चन आहे वाटतं तो. चला हा इम्पॉर्टंट आहे. बघा काय म्हटलं, बिदर किल्ला भारतातील कोणत्या राज्यात आहे, हा आहे कर्नाटक मध्ये. ठीक आहे ना. राजस्थान मध्ये पण खूप सारे किल्ले आहेत. बास्केटबॉल मध्ये फ्री थ्रोचे मूल्य किती गुण आहेत, आठवण ठेवा, ते 1 पॉईंट असतो त्याला बास्केटबॉल मध्ये. आणि सांगा मला, बास्केटबॉल मध्ये किती खेळाडू असतात खेळण्यासाठी, खूप क्वेश्चन म्हणजे टाईप केलं आहे ना, इकडे तिकडे झालंय. चला ठीक आहे ना, काही नाही. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या सर्वात कमी आहे, ते आहे लक्षद्वीप मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, भगवान खंडोबाशी, हा इम्पॉर्टंट आहे. भगवान खंडोबाशी, कारण हा महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न आहे. भगवान खंडोबाशी संबंधित वाघ्या मुरली नृत्य, हा कधी पण विचारू शकतो तुम्हाला. वाघ्या मुरली हा माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्राचा आहे. ठीक आहे. आणि जे खंडोबा आहे हे पण आपल्या महाराष्ट्रासोबत संबंधित आहे. त्याचा आन्सरच काय होऊन जाईल, याचा आन्सरच महाराष्ट्र होऊन जाईल. बघा
हा क्वेश्चन किती वेळा आला बिहूचा, मी तुम्हाला सांगितलं आहे बिहू कशामध्ये आहे, असम. एक माघ बिहू असते, एक भोगाली अजून आहे, समोर येईल ते. ठीक आहे, जेवढे पण बिहू आहे, बिहू आपण कुठून आणली होती, आपण बहु कुठून आणली होती, असम वरून बहु आणली होती. बघा नेक्स्ट, पंडित रामनारायण कोणत्या वाद्याशी संबंधित आहे, ते आठवण ठेवा, ते सारंगी सोबत संबंधित आहे. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर खालीलपैकी कोणत्या श्रेणीत येतो, ते येतो 70% ते 75%. भारताचा किती आहे, 74%. हा ओरिजिनल आहे. पायका हे नृत्य बघा सांगतो, आपण काय आणली होती असम वरून, बहु है ना. बहुला त्याचा हस्बंड काय म्हणते, तो म्हणते बायका. आणि बायकावरून आपण काय घेऊ शकतो, पायका घेऊ शकतो का, आठवण ठेवा. बहु आणि पायका हे दोन्ही कुठचं आहे, हे दोन्ही, अरे एक मिनिट, हे थोडंसं डाऊट झालं मला, एक मिनिट थांबा, कन्फ्युज झालं होतं मला ते असं म्हटलं. ठीक आहे, पायका हा उडीसाचा आहे. ठीक आहे ना, पायका कुठचा आहे, उडीसाचा आहे. ठीक आहे, पायका आठवण ठेवा एक मार्शल लोकनृत्य सुद्धा आहे. ठीक आहे ना, हा इम्पॉर्टंट आहे, कुठचा आहे, हा उडीसाचा आहे. ओडिशाचा आहे. असमचा पण एक आहे ज्याचं नाव सारखं आहे, मी समोर आहे वाटते तो क्वेश्चन टाईप केलेला आहे. ठीक आहे, हा 2013चा क्वेश्चन येणार नाही इतका छोटूसा. बघा काय म्हणताय, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील दुसरे सर्वात लोकसंख्या असलेले मेट्रो शहर कोणते, ते कोणते आहे, ते दिल्ली. भारतातील सर्वात दुसरे जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे, ते दिल्ली शहर, त्यानंतर मुंबई आहे. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 2000 जेव्हापर्यंत 21-22ची आता तिथे गेला आहे, या म्हणजे 2024ची जनगणना होत नाही तेव्हापर्यंत हेच क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट राहील. ठीक आहे, ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. एक दोन्ही क्वेश्चन एका स्लाइड मध्ये होऊन जाईल. बघा, प्राईड, प्रिज्युडियस अँड प्रोडर्टी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, ते कोण आहे, शशी थरूर आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर द किस ऑफ माय लाईफ, अरे बापरे, द किस ऑफ माय लाईफ खालीपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे, हे आहे इम्रान हाशमीचे. ठीक आहे, नेक्स्ट, काय म्हटलंय, खालीलपैकी भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न प्राप्त होणारा पहिला गायक कोण, आठवण ठेवा ही आहे MS सुब्बलक्ष्मी. आणि याला केव्हा भेटलाय, 1998 मध्ये भारतरत्न भेटलाय. ठीक आहे, 1998 मध्ये भारतरत्न भेटलाय. हा बिस्मिल्ला खान कोण आहे आणि चौरसिया प्रसाद, हे मला कमेंट करून सांगा, हे दोन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे, ती आहे सिक्कीमची. नेक्स्ट, ऐरावतेश्वर मंदिर भारतातील कोणत्या, ते इम्पॉर्टंट आहे मला. ऐरावतेश्वर मंदिर हा आठवण ठेवा, हे तमिळनाडूमध्ये आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे ना, कमेंट करून सांगायचं मिनिंग काय होते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता सर्पबोट शर्यती भारत, आठवण ठेवा याला वल्लमकाली म्हणतात. आणि हे होते कुठे, हे होते केरळमध्ये. वल्लमकाली हे भारतातील लोकप्रिय केरळमध्ये पारंपरिक नृत्य सापबोटी शर्यत आहे. सहसा ते ऑगस्ट ते सप्टेंबर याच्या दरम्यान आयोजित केले जाते. ठीक आहे, नेक्स्ट, खालीलपैकी प्रसिद्ध टेनिसपटू कोण आहे, ते आहे महेश भूपती. मिल्खा सिंग काय आहे, रनर आहे, म्हणजे हे आहे ॲथलेटिक आहे. ठीक आहे, नीरज चोपडा भालाफेक. ठीक आहे, आणि टीसी चव्हाण हाते जाऊ, जे इम्पॉर्टंट नाही ते आपण नाही घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट, द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद हे पुस्तक कोणी लिहिले आहे, पुस्तक लिहिलेले आहे ट्विंकल खन्ना. आणि कोणाची वाईफ आहे, बघा हे चालं, सुब्बलक्ष्मी. हे कोणत्या गायनाशी संबंधित आहे, ते आहे कर्नाटक गायनाशी संबंधित आहे. आणि यांनाच 1998 मध्ये प्रथम गायकसाठी भारतरत्न भेटलाय. ठीक आहे, हा क्वेश्चन मी मगाशी सांगितलं होतं की विंग्स ऑफ फायर. ठीक आहे ना, आणि याला मराठीत कधी कधी असं येतो अग्नीचे पंख किंवा अग्निपंख. ही आत्मकथा कोणाची आहे, आठवण ठेवा ही आत्मकथा आहे APJ अब्दुल कलाम यांची. ठीक आहे, बघा
खालीलपैकी कोण प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक तसेच अभिनेता होता? तो होता कोण होते ते? किशोर कुमार. ठीक आहे ना. चला ठीक आहे, आजच्यासाठी एवढेच ठेवू. आपण डेली हे क्लास करणार आहे. ठीक आहे, आपण डेली हे क्लास करणार आहे 25 ते किंवा 20 ते 30 मिनिट पर्यंत. ठीक आहे, कारण जास्त घेतो मजा नाही येत. आपण डेलीच्या डेली थोडं थोडं शिकू, पण जास्त शिकू. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट.